नमस्कार, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा एक भाग घेऊन आलेला आहे, सवत भाग 2. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. प्रत्यक्षात कथा किंवा पात्र यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा. अशोक स्वप्नातून दचकून जागा झाला. सुहासिनी आपल्याजवळच जे काही बोलली त्याचा परिणाम म्हणून तर त्याला आपलं स्वप्न पडले नाही ना, असं त्याला एकदा वाटत होते. तर स्वप्नात खरेच सौदामिनी आली होती असा त्याला अंतर्यामी विश्वास पटत होता. तो किती वेळ विचार करीत होता. सौदामिनी अजूनही या जगात अस्तित्वात आहे यावर त्याचा विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी तो सुहासिनीला घेऊन एका डॉक्टरकडे गेला. सुहासिनीने तिला प्रत्यक्ष सौदामिनी दिसली व ती काय बोलली ते सांगितले. डॉक्टरांनी तिचे बोलणे खरे मानले नाही. त्यांनी सुहासिनी व अशोक यांना पुढील स्पष्टीकरण दिले. सुहासिनीला तुमच्याशी विवाह केल्यावर कुठेतरी अंतर्यामी आपली सवत आपल्यावर लक्ष ठेवून तर नाही ना असं वाटत होते. ती आपल्याला स्वीकारणार नाही असंही वाटत होते. त्याचा परिपाक म्हणून तिला बेडरूममध्ये खुर्चीवर सवत बसलेली दिसली. तुमचे मन स्वच्छ होते. तुमच्या मनात कुठलाही संशय नव्हता. त्यामुळे तुम्हाला काहीही दिसले नव्हते. काय स्वप्न पडत नव्हते. काल तुमच्या पत्नीने सवत दिसल्याचे तुम्हाला सांगितले. त्याचा तुमच्यावर मनावर खोल परिणाम झाला. परिणाम रात्री तुम्ही सांगितला. तसे स्वप्न पडले. हे सर्व मनाचे खेळ आहेत. भूतभीत सर्व झूट असतं. सुहासिनी म्हणाली, लग्न झाल्यापासून माझ्या मनात कधीही माझ्या सवतीबद्दलचे विचार आले नाहीत. असे असूनही मला तिचे दर्शन कसे झाले? डॉक्टर म्हणाले, अंतर्मनात जे खेळ चालतात ते बहिर्मनाला कळत नाही. कधीतरी अकस्मात ते उफाळून बहिर्मनात येतात. त्यावेळी आपल्याला त्याची जाणीव होते. मी जे बोललो ते तुम्ही खरेच आत्मसात केले असेल तर तुम्हाला पुन्हा सौदामिनी दिसणार नाही. मी तुम्हाला काही गोळ्या लिहून देतो. सर्व काही ठीक होईल. निष्कारण घाबरून जायचे कारण नाही. डॉक्टरने जे काही सांगितले त्यावर सुहासिनीचा अजिबात विश्वास बसला नव्हता. सौदामिनी आपल्याला भेटली, आपल्याशी बोलली, ती आपलं लक्ष ठेवून आहे याबद्दल तिचा 100% खात्री होती. अशोकचेही मन डळमळीत झाले होते. असेच काही दिवस गेले. आपल्याला झाले हे सर्व भास होते, तो सर्व मनाचा खेळ होता याबद्दल सुहासिनीची जवळजवळ खात्री पटली होती. आणि ती घटना घडली. मुले व्यवस्थित झोपली ना हे पाहण्यासाठी सुहासिनी मुलांच्या खोलीत रात्री 11 वाजता गेली होती. मुलांच्या खोलीत नाईट लॅम्प लावलेला होता. त्या प्रकाशात एक आकृती मुलाकडे टक लावून पाहत असलेली तिला दिसली. थोड्याच वेळात तिच्या लक्षात आले की तिची सवत होती. ती तशीच आपल्या खोलीत परत आली. तिने पाहिलेली घटना अशोकला सांगितली. दोघेही आता चिंतित झाले. सौदामिनी शेवटी भूत होती. आपल्या मुलीचे मालिनीचे व्यवस्थित व्हावे म्हणून ती अरुणला तिच्या सवतीच्या मुलाला काही इजा तर करणार नाही असे त्याला वाटू लागले होते. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे सौदामिनीचा भिंतीवरील फोटो हटविण्यात आला होता. वारंवार तो पाहिल्यामुळे सुप्त मनात निरनिराळे विचार येतात व त्यामुळे निरनिराळे भास होतात, स्वप्न पडतात असे डॉक्टरांचे मत होते. मालिनी सुहासिनीच्या हातात सुरक्षित आहे. सौदामिनी इतकी सुहासिनी तिची काळजी घेत आहे याची खात्री पटल्याशिवाय सौदामिनी पुढील गतीला जाणार नाही याबद्दल दोघांचीही मनोमन खात्री पटली होती. आपण ज्याप्रमाणे एखाद्या मनोचिकित्सकाकडे गेलो त्याप्रमाणे एखाद्या भक्ताकडे जावं असं त्यांना वाटत होते. शेवटी त्यांनी विचारविनिमय करून काहीच करायचे नाही असे निश्चित केले. जर आपण प्रामाणिक असू, जर आपण योग्य असू, जर आपल्या मनात खोटं नसेल तर त्याची खात्री सौदामिनीला नक्की पटेल असा विश्वास त्यांनी मनोमन बाळगला. उगीचच घाबरून काही करायचे कारण नाही. असे उचललेले पाऊल योग्य असेलच असे नाही. कदाचित त्याचा सौदामिनीवर विपरीत परिणाम होईल. अरुणलाही ती काहीही करणार नाही असा विश्वास सुहासिनीने बाळगला. मुले आपसात मिळून मिसळून होती. सख्या बहीण भावाप्रमाणे दोघींचेही वर्तन होते. ती खेळत होती, ती भांडत होती, ती पुन्हा एक होत होती. त्यांची मने स्वच्छ होती. सुदैवाने शेजारी पाजारी दोघांचेही नातेवाईक निर्मळ होते. मुलांच्या मनात उगीचच विष कालविण्याचे काम त्यांनी केले नाही. एक दिवस सौदामिनी पुन्हा सुहासिनीला दर्शन दिले. ती काहीही न बोलता स्मित करून अंतर्धान पावली. सत्य व भास यापैकी आपण कुठे आहोत हेच सुहासिनीला कळत नव्हते. एक दिवस सौदामिनी अशोकच्या स्वप्नात पुन्हा आली होती. सुहासिनी स्वभावाने अतिशय चांगली होती. तिला मुलांची आवड होती. ती मालिनीकडे तिच्या मुलांप्रमाणेच अरुणप्रमाणेच पाहिलं अशी खात्री अशोकने सौदामिनीला स्वप्नात दिली. अरुणच्या सुरक्षतेबद्दल सुहासिनीला नाही म्हटले तरी अंतर्भीती वाटत होती. दोघींनाही सौदामिनीचे अस्तित्व मधून जाणवत होते. दोघी त्यामुळे अस्वस्थ होत असत. दोघेही जाणीवपूर्वक तो विषय टाळीत असत.
सुवासिनीला खरोखरच मुलांची आवड होती. अरुण व मालिनी यात ती कोणताही भेदभाव करीत नसे. सौदामिनीच्या दर्शना अगोदर ती जशी वागत होती तशीच ती नंतरही वागत होती. सौदामिनी भेटली म्हणून मालिनीची जास्त काळजी घेण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि तो दिवस उजाडला. मालिनीला एकाएकी खूप ताप भरला. डॉक्टरांनाही तापाचे निदान होत नव्हते. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावे लागले. डॉक्टर सर्व प्रकारची काळजी घेत होते. सुवासिनी दिवसरात्र मालिनीच्या जवळ होती. तिची देखभाल करीत होती. स्वतःच्या मुलीची काळजी घेणार नाही एवढी तिची काळजी घेत होती. सहवासाने तिचा लळा लागला होता. सुवासिनी मुळातच प्रेमळ होती. मालिनी बरी झाली. हॉस्पिटलमधून तिला डिस्चार्ज मिळाला. तिच्याबरोबरच सुवासिनी परत घरी आली. घरी आल्यावर ती मालिनीची काळजी सर्व प्रकारे घेत होती. जवळजवळ 3 महिन्यांनी मालिनी पूर्वीसारखी खेळती हिंडती फिरती झाली. त्यानंतर एक दिवस सौदामिनीने सुवासिनीला पुन्हा दर्शन दिले. ती म्हणाली, मालिनीला बरे करण्यासाठी चाललेली तुझी धावपळ मी पाहत होते. तुला मदत करावी, तुझे काम कमी करावे असं मला सदैव वाटत असे. परंतु माझ्या मर्यादामुळे मला तुला मदत करता येत नव्हती. मी घेणार नाही एवढी तू मालिनीची काळजी घेतलीस. मला आता मालिनीची चिंता नाही. मी आता सुखाने पुढील मार्गाला जात आहे. मी आता तुला पुन्हा दर्शन देणार नाही. तुमचा संसार सुखाचा हो. मी खरंच गेल्याची निशाणी म्हणून माझ्या फोटो फ्रेमची काच तडकलेली तुला आढळून येईल. एवढे बोलून सौदामिनी अदृश्य झाली. सुवासिनीने धावत जाऊन पेटीतील फोटो फ्रेम काढून बघितली. तिची काच खरीच तडकलेली होती. सुवासिनीचे मन आता पूर्ण शांत स्थिर झाले होते. त्यानंतर सौदामिनी सुहासिनीला कधीही भेटली नाही. त्यानंतर जवळजवळ 1 वर्षाने कसले तरी संमेलन एका सभागृहात होते. अशोक तिथे गेला होता. त्याला तिथे डॉक्टर मनोचिकित्सक भेटले. त्यांनी सहज अशोकला सुवासिनीबद्दल विचारले. अशोकने मालिनीची हजारपणातीची सुवासिनीने घेतलेली सेवा शुश्रूषा, सौदामिनीने दिलेले दर्शन, तिने पुन्हा दिसणार नाही असे दिलेले आश्वासन याबद्दल सर्व काही त्यांनी सांगितले. त्यानंतर आस्थायगत सौदामिनीने सुवासिनीला दर्शन दिले नाही असेही सांगितले. डॉक्टर मिश्किलपणे हसले. ते म्हणाले, हा सर्व डोलारा सुहासिनीने निर्माण केला होता. सुहासिनीने सवती मत्सराबद्दल बरेच ऐकलेले होते. ती स्वतः एका मुलीची सावत्र होत झाली. ती तिच्या मुलीशी अतिशय चांगली वागत होती. ती मुद्दाम चांगली वागत नव्हती, तो तिचा स्वभावच होता. मालिनी व अरुण यांमध्ये ती भेदभाव करीत नव्हती. तिच्या मनात खोलवर कुठेतरी आपली सोबत दुसरी योनीत असेल, ती आपल्यावर लक्ष ठेवीत असेल, ती आपल्याशी वाईट तर वागणार नाही ना अशी भावना असावी. आपली सोबत सौदामिनी आपल्यावर लक्ष ठेवून आहे. आपण तिच्या मुलीशी कसे वागतो हे ती पाहत आहे असं काहीतरी तिच्या सुप्त मनात असावे. तिने फोटो पाहून त्याप्रमाणे साक्षात सवत निर्माण केली. त्यांच्यामध्ये संभाषण झाले. सौदामिनी आपल्यावर नजर ठेवून आहे, ती आपली परीक्षा पाहत आहे असा भास तिला होत होता. सौदामिनी ही तिची निर्मिती होती. जेव्हा मालिनी खूप आजारी पडली तेव्हा सुवासिनीने तिची स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त जीवापाड शुश्रूषा केली. तेव्हा ती त्यातून बरी झाली. तेव्हा आपण सौदामिनीच्या परीक्षेत उतरलो अशी तिनेच आपल्या मनाची खात्री करून घेतली. स्वनिर्मित सौदामिनीचे तिला पुन्हा दर्शन झाले. सौदामिनीने सुवासिनीला, तू परीक्षेत पास झालीस, तू आता मालिनीची आई आहेस असे सांगितले. तुझ्या हातात मालिनी सुरक्षित आहे याची मला खात्री पटली असेही सांगितले. तुला मी आता पुन्हा दर्शन देणार नाही, मी पुढील गतीला जात आहे असे सांगितले. मनाचे खेळ अगम्य आहेत. मनाची शक्ती अफाट आहे. एकाला जे आभास वाटते तेच दुसऱ्याला सत्य असू शकते. हा सगळा सुप्त व प्रकट मनाचा खेळ आहे. सुवासिनीचंच मनाने सौदामिनी अस्तित्व आहे. तिला गती मिळाली नाही असं ठरवले, त्यामुळे तिच्यापुरती ती होती. आता ती पुढील गतीला गेली आहे असे सुवासिनीने ठरवले, त्यामुळे सौदामिनी पुढील गतीला गेली आहे. आता ती सुवासिनीला कधीही दर्शन देणार नाही. हा सर्व मनाने रचलेला डोलारा होता. आता तो संपला आहे. अशोकला डॉक्टरने सांगितलेले बरेचसे समजल्यासारखे वाटले. सुवासिनीला सौदामिनी खरंच भेटली की नाही याबाबत संशय होता. त्याचप्रमाणे सौदामिनी आपल्या स्वप्नात खरेच आली होती की नाही याबाबतही तो संभ्रमात आहे. सत्य काहीही असो, कदाचित दोन्हीही सत्य असू शकतील. काही जणांना अंतिम सत्य एकच असले पाहिजे असे ठामपणे वाटते. माझे मत थोडे वेगळे आहे, किंवा निराळ्या दृष्टीने ते मत बरोबर आहे. प्रत्येकाचे सत्य निरनिराळे असू शकते. हेच अंतिम सत्य आहे असे मला वाटते. सत्य एकच असले पाहिजे हा आग्रह बरोबर वाटत नाही. सुवासिनीपुरता प्रश्न पूर्णपणे सुटला आहे. यातच समाधान व आनंद आहे. अशा प्रकारे आपण सवत भाग 2 हा एक नवीन कथा बघितली. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.